नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा आपला ब्लॉग सकाळ सकाळी आपल्या आजीच्या नाही का गरम गरम चाय पासून होतोय आणि चाय प्यायला बघू शकता. आम्ही सगळेजण बसलोय. आजी चाय बनवतीये आणि आजीची पण आता आंघोळ झाली, आजोबांची पण झाली आहे, चिकूची पण झाली आहे, माझी जस्ट झाली आहे आणि आजीने मांडलाय आपल्या एकदम गरम गरम चहा. सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या आता फक्त ते दुधाचा राहिला आता बिगर आंघोळीचा. आणि तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आता दिसली म्हणून सांगतोय. आता तुम्ही म्हणत असता नाही का आजोबा पाणी कवर पेले चहाच्या आधी, पण आजोबांचं नाही का पहिल्यापासूनची एक ती गोष्ट आहे ती एकदम छोटे होते तेव्हापासून चायच्या पहिले नाही का एक तांब्या पाणी पितात आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन सगळं जेवण वगैरे करतात. नाना कधीपासून पिता तुम्ही पाणी? तेव्हापासून पाणी नसले मग मला मोठी होणार. पाणी असलं चहा नको मग. हे बघा आता आजीने गरम गरम चाय बनवलाय. किती गरम गुळवणी गरम गुळवणी गरम गुळवणी झालं. गरम गरम नरम. मला दिलाय, चिकूला पण दिलाय. खारी खायची का तुला? खारी आहे घरामध्ये खायची असलं लेकी वाळी नऊ या लेकी बाई चहा प्यायला ते चहा मी चहाचा टाइम झालाय. कसं काय झालंय? या चहा घ्यायला. तर काय आता आम्ही नाही गरम गरम चाय वगैरे घेतलाय आणि एकदम भारी वाटलंय. तर आत्ता चिकू आणि मी चाललो येतं देवाच्या पूजेला आणि आज कुठे घेऊन चाललो आहे तुम्हाला तुम्ही नक्की बघा. तर आता चिकूने बघा मोगरा आणला आहे. 36 मोगरा, 36 फुलं येते. हे बघा 36 फुलं आणले तर 36 मोगऱ्याचे आणि अगरबत्ती आणि माचीस मी घेतलं आहे. तर आता आम्ही दोघंजण चाललो आहे देवपूजेला. तर आज नाही तुला चाचा 36 मोगऱ्याचा गुच्छ टाकतो. गुच्छ? हां आपण लावू इथं लई साधं. बरं बरं. तर आज मी नाही का तुम्हाला घरापासून जवळ असलेलं एक शिवलिंग दाखवणार आहे. आत्ता आम्ही तिथं चाललो आहे. आणि आमच्या दोघांच्या पण पायामध्ये चप्पल नाही, विदाऊट चप्पल चालतं आम्ही. काय जाता इथं सप्तपासनाचे उद्या नागपंचमी. जय हरे जय हरे. बघा बघा इथं मंडप लावला. अजून मंडप लावायचं लागला ते माझं काही जाऊन तिथे सप्ताह बसणार आहे. उद्या इथं शिव महापूरला कथा चालू होणार आहे. बघू शकता ते इथे होणार आहे. तर पहिलं नंदीला पाणी घालतंय. तर काही जे गावामधलं आमचं ईश्वर मंदिर आहे आणि घरापासून नाही का 30 ते 40 मीटरवरतीच आहे. तर इथं नाही का आता उद्या सप्ताह बसणार आहे. आणि इथं पहिलं एवढं मस्त मंदिर होतं ना, दगडी मंदिर होतं. आणि याच्यानंतर जे सर्वात मोठं मंदिर आहे ते म्हणजे रुद्रेश्वराचं, ते इथून 3 किलोमीटरवरती. तर काही आता आमची देवपूजा झाली आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. आणि आजची सकाळ सकाळी चिकूची पूजा पण कशी वाटली ती बस सांगा. दररोज पाणी घालतो का सकाळी सकाळी इथे येतो पाणी घालतो. काहीच तैन ते आले परत भेटायला आजीला. आज देवाला आलेच वाटतं, तसं आले आजीला भेटायला. सगळ्यांना घेऊन आले आता भेटायला. लग्नाला तुम्ही आले आम्हाला माहितच नाही कधी आल्या कधी गेल्या. हा, ते नंतर शिकायला सांगितलं हा, चाल. म्हणजे आजी आल्या होत्या. अरे म्हणलं मग आम्हाला मला सांगायचं ना.
ताडपत्री सांगो. नाही इथं नाही बसता येत. ये ना घरात चला सरबत करा. सरबत मग पाहुणे आले पोरगी म्हणाल काय मग आम्ही आले पाहुणे मला रात्री ध्यान केलं माझं मला जोडी येणार ते घरी नियोजन नाही झाला मी जरा पुढे आलो नाही म्हणले यायचं का आजी बाबाकडं म्हणलं चला देवाला दाखवू. हा चल इकडे. मग त्या कोरड्या करावं लागलं. कशाचं काय आहे हे बघा ना कशाचं काय. दुकानात भेटती ती मिरची हा गोड तिखट मिळते. आजीची रेसिपी लय आवडून पाहतो. खाऊन टाकायचं गोड आहे गोड आहे गोड चांगलं म्हणजे मिरची वासून मिरची नाही घेऊ तुम्हाला वाटलं मिरची लहानपणी ती मिरची कशापासून बनवलं हे माहिती आहे. माहिती साखरेच पाक करून का हा बारे मी आता करंजी मध्ये घेतली होती 3 दिवस झाले जाम झाला. नाही हे पूर्ण तुपामध्ये बनवले. भारी बनवली. कोबीच्या भाज्याचा व्हिडिओ आम्हाला सगळ्यांनाच नाही आवडला. कोणता? कोबीचे भजे बीट टाकून केलं तुम्ही हा हा आता आम्ही तिकडे मराठवाड्यात राहतो ना तुमचे व्हिडिओ सगळे आवडीचे बीडकिनला हा आमच्या सोसायटीमध्ये सगळेजण पाहतो. मंगी मंगी दिल्ली आली म्हणून बोलो. मंगी मंगी बघ कशी करती का ती. कशी ओरडती तू. कशी ओरडती ती. रोज कुठे घ्यायचं रोज कुठे घ्यायचं काही नाही करते. आजी नाव सांग बरं तुझं सांग बरं सांग बरं चला काय काय मी काय रोज कुठे घ्यायची खेळायला तिची ओढ नाही ते पडलं. सांग पूर्ण. या मोबाईल कडे बघ व्हिडिओ काढते याच्याकडे बघायचं याच्याकडे मग सांगायचं युधिष्ठिमान. तिथूनचा व्हिडिओ काढते का मोठ्याने सरबत हो द्या ना आजी सोबत फोटो घ्या सगळ्यांनी. येत जा आले. फोटो घ्या ना घेऊन घे फोटो तू बरोबर पेंटिंग बनवली. आजी तू बनवली का. नाही नाही ते फ्रेंडने बनवले. आजी तुम्ही पण या आमच्या घरी संभाळायला. यायचं ना तुम्ही फिरत फिरत. त्या मुलीने सगळी ओळख काय ही मम्मी आहे. हां ते चेहरा समजलं मला ते. भाऊ आहे तो पण चुलत भाऊ आहे. पप्पा आहे काका आहे ते वहिनी आहे. तो भाऊ आहे छोटा. हां बाय कर आजीला. करते आजीला आज आम्ही वृद्धेश्वरला जात असताना ही माझी बहीण आहे तर ती म्हणे जे आम्ही आजींचे व्हिडिओ बघत असतो तर बघण्यासाठी आम्ही आलो होतो. खूप छान वाटलं भारी वाटलं आणि आजींच्या जो आयडिया आहे त्याला सगळ्यांनी रिक्वेस्ट
करून फॉलो करा आणि आणखी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला नक्की विसरू नका. खूप भारी वाटलं. बनवलेल्या मिरच्या आम्हाला खूप आवडल्या. आजींनी जे आज बनवलेले मिरच्या आहेत एकदम टेस्टी आणि एकदम छान होतं. जेव्हा आम्हाला लहानपणाची आठवण आली, जेव्हा आम्ही स्कूलमध्ये म्हणजे झेडपीच्या शाळेमध्ये जात होतो ना, तेव्हा शाळेच्या बाहेर अशी एक आजी असायची विकायला मिरच्या. आणि जेव्हा आजीच्या हातच्या मिरच्या खाल्ल्या ना, तर आम्हाला त्या झेडपी स्कूलची आठवण आली. तर आजीने खूप छान मिरच्या बनवल्या होत्या. थँक्यू. सगळ्यांनी आजीच्या चॅनलसाठी आपली आजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. थँक्यू ताई. वेलकम. तर नक्कीच जसं ताई भेटायला त्यात तसं तुम्ही पण या. आणि आज ताईन ते आले ना, तर एक असं नाही का घर गच्च झाल्यासारखं वाटलं. प्रत्येक वेळेस आता तिसरी वेळेस आहे ताईंची, पण आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस इथून गेले रुद्रेश्वरला किंवा गावाकडे तरी आले, तर आजीला भेटल्याशिवाय राहत नाही आणि आल्याशिवाय तर होतच नाही त्यांना. तर नक्कीच परत लवकर वाट बघत राहू. हो, जपून जा. बाय बाय. चला बाय बाय. जपून जा. काय अशीच आपल्या हक्काची फॅमिली, यूट्यूब फॅमिली आजीला भेटायला येत जा. आज भारी वाटलं, सगळेजण आले होते तर. आज खरं एकदम भारी वाटलं. ताईन ते आले, घर भरल्यासारखं वाटलं. सगळे गप्पा वगैरे रंगल्या आणि मनसोक्त सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. काहीच उद्या नागपंचमी आहे, तर आपल्या आजीने पूर्ण घर वगैरे सगळं क्लीन केलं आहे, बाहेर सारून घेतलं आहे. आज सकाळपासून नाही का उद्या नागपंचमीची पूर्ण नाही का तयारी करून ठेवली. आपल्या आजी सणवार बनला का लगेच सगळं तयार करून ठेवते. नाना नुसते खाते. है ना नाना? काय खायला चाललंय सगळं धरून मला मारण्याचं खायला. हे खाय ते खाय, गुलाबजामू खाय, जिलेबी खायला, आणि काय मानलं शेळे भाकरी तुकडे. आम्ही अजून जेवलो पण नाही. काय आता आजी ना कोथिंबीरची भाजी घालणारी. आता निसू लाग ना मग. मला कशी येते? अशी कशी अशी निसायची अशी अशी. कोथिंबीरचे वडे ऐकले होते भाऊ. भजे काय असतात आता? मी पण ऐकलेले. भजे ऐकले होते का आतापर्यंत? भजे कुठून जात आहे? नवीनच आहे काहीतरी. काहीच आपल्याला आता नवीन रेसिपी बघायला भेटणार आहे. कोथिंबीरचे भजे. वड्या सगळ्यांनी खाल्ले नाहीत, आता भजे कसे आहेत बघू. वडे केलेले आता भजे करायचे का? एवढी कोथिंबीर कुठून आणली? अरे तुपली आईनं आणली घाटावरून, शेतातून ती त्याचा निशिती. आमच्या रानातले मोठी कोथिंबीर विकत नाही का त्याच्यावर जागा. मग काय करतात तेवढी? खातो. कालच त्याला विचार काल किती आणले होते. काल काय केलं होतं? काल चिलते धिरडे चपाती. धापाटे केले ते काल. हा, तुला नाही ना आलं खायला. तुला ठेवले होते ना. मी बाहेर गेलो. कोणी आणली तर शिवाय ना होता ना. गाईज आपली आजी आणि चिकू नाही का कोथिंबीर निसू राहिले, तर तोपर्यंत आपले आजोबा घेऊन त्याची तयारी करू राहिले. तर हे बघू शकता नारळ सोलू राहिलेत. कुठून आणले नारळ? पण दिले ना काल. मावशीने दिलेले आहेत बघा नारळ. उद्या त्याला एक, आज त्याला एक. आज कुठं पडायचे? आज इथे बरोबर फळायचे. हां एक तिकडे खंडोबाल फळायचे मार्गी. दादा चल तुला दाखवतो. उद्या नागोबा येणार आहे ना. बघ इथं किती तयारी झालेली. कुठं? इथं तो का बघितलंय? सकाळी. बघून आलाय. हा. गाईज म्हणजे आपल्याकडे नागोबा येणार आहे ना, तर त्यासाठी तयारी पण केली. चिकूने बघून आलाय, तर आता आपण पण बघू काय केलंय. गाईज आता तुम्हाला रोड एवढा मोकळा दिसतोय ना, म्हणजे पूर्णपणे गच्च भरलेला राहील. जेवढं पूर्ण गावातलं पब्लिक आहे ना, तेवढं सगळं नाही भेटलं येणार नागोबाला. उद्या सकाळी नाही का नागोबाला दूध वगैरे डाळ वगैरे ते सगळं घेऊन नाही का पुरुष मंडळी येते. आणि दुपारच्या नंतर नाही का नैवेद्य दाखवायला सगळ्या गावातले स्त्रिया येतात. म्हणजे पूर्ण दिवसभर नाही का इथं चालूच राहतं. त्यामुळे इथं काय पण हे शकतं इथं गाय बांधली बरं का सध्या. इथं एकदम क्लीन केलं आहे. म्हणजे इथं नागोबा राहील. नागोबा लय भारी बरं का गावचा. भरपूर जुना नागोबा आहे. मी एकदम छोटा होतो ना तेव्हापासून तर मी बघतो ना तोच नागोबा आहे. तर त्याच्या आधी मला नाही सांगता यायचं, पण तुम्हाला पण उद्या बघायला भेटत. आजी तर कोणतं ओळून केलं बघा. हे बघू शकताय गाईस, लाह्या वगैरे वाहून गेलं इथं. आता उद्या नागोबा राहील झाडाखाली. तुला दाखवू का? काय काय रे गाईज आपला चिकू काही पण दाखवतो बरं का गप्प्यास. काय दाखवतोय काय नागाचं वारूळ. वारूळ इथं पण पुजलंय कोणतरी. नाही नागाचं वारूळ आहे. वारूळ आहे पण तिथं
नाग नाही का तो इथं का? मागच्या वर्षी निघला होता. तो बघितला का? हा इथं इकडं पण होते ते मागच्या वेळेस. गाईज इथं लय मोठं ना वारोळ होतं बघू शकताय. इथं पण याला पण पुंजले बघा, पुंजून गेले. चला गाईज उंदेचा ब्लॉग तुम्हाला एवढा आवडणार आहे ना, कारण नाही का पूर्णपणे नाही का भक्तिमय वातावरण असणार आहे. आणि त्यातले त्यात नाही का सणावाराचा दिवस असला ना एकदम मस्त असतो. आणि त्यातल्या त्यात नाही का हा तर गावकऱ्यांचा एकदम आवडता दिवस आहे. पूर्णपणे नाही का सकाळी नागोबा येतो, संध्याकाळी वाजत गाजत जातो. एकदम म्हणजे नाही का फेस्टिवल खतरनाक असतो या. तेव्हा घेतो गोळ्या दाखवायचा पाण्याचा. कोणत्या? मागच्या वर्षी मी बाबू आहे आणि ते गोळ्या आलतं. उद्या सकाळी मला उठव लवकर बरं का. काहीच मी सरप्राईज दिलेला तुम्हाला आवडलं नाही काय नक्की कमेंट करून सांगा. आवडलं, मस्त दिलं आहे आपला सरप्राईज त्यांनी. गाईज आजोबांना भेटायला आजोबांचे मित्र आले. भरपूर दिवसांनी आले बरं का आता. आपण विचारू एवढे दिवस कुठं होते. लय दिवसाने आले मित्राला भेटायला तुमच्या. लय दिवस काय यायचंय मग आमची गाठ पडली इथून त्या दिवशी येऊन न गेलो का इथं तोच तर सांगितलं मग आम्हाला. हा पण असे बाहेरच भेटत होते तुम्ही वाटलं. हा बाहेर त्याच्यामुळं आलो लय दिवस झाले आलेच नाही. गाईज आपली आजी नाही का गावामध्ये बांगड्या भरायला गेली होती आणि आता काय घेऊन आली पण काय आणले ते. उदबत्ती आणली, लाया आणल्या, नाग नरसोबा आणला, मेहंदी आणली. मेहंदी मग मेहंदी काढायचं तुला. मी का देतो. बांगड्या भरले हे बघा, बांगड्या भरून आली. ते अशी ताईंनी पैसे पाठवले ते बघा. आजी किती बांगड्या भरले पूर्ण हातभर. मेहंदीचा कोण आणलाय. आणि हे बघा लाय आणले, आता अगरबत्ती आणली आणि नाग नरसोबा आहे पा. नरसिंह नाग जीवत्या बुध बृहस्पती. हे कुठं लावायचं. लावा लागतं का. आमच्या मागच्या वर्षीच आहे अजून असं. हा ना लागेल ना नवीन पण. किती रुपयाला ते. 1 रुपयाला. आणि हे लाय 10 रुपये. 5 रुपये मेहंदी 10 रुपये. 20-30 रुपये शॉपिंग केली. काय तर या पेरूला एकच पेरू आला होता आणि इथं एन्जॉयमध्ये मी पेरू खाते बघा आता. एकदम थंड हवा येते आणि सूर्यखाली चालला आणि चिकू पेरू खातं. या पेरू खायला आपल्याकडे एकच पण मी तुम्हाला थोड असते. एक ते 7 जणांनी खाल्ला होता आणि आता ह्यो पेरू आहे ना अख्खी तू फॅमिली खाऊ आपण. किती जरी बोर झालं ना संध्याकाळी घराच्या पाठीमागे येऊन एकदम शांत हवेमध्ये उभं राहिलं ना आणि हा व्ह्यू बघितला ना एकदम मनसोक्त आनंद भेटतो. बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. आणि आपल्या घराच्या पाठीमागे नाही का पूर्ण हिरवळ आहे, त्याच्यामुळे ना अजूनच भारी वाटतं इकडं. थोडा पाऊस पाहायचा होता फक्त. पाऊस जर असता ना अजून एकदम मस्त आणि खतरनाकवाली फील आली असती. गाईच्या जेवण करायला संध्याकाळचं आजीने एकदम मस्त नाही का बेसन आणि चपाती बनवली आज. आणि त्यातली त्यात नाही का दुपारी कोथिंबीरीचे भजे बनवले आहेत. गरम गरम ठेचाचं नाही का बेसन बनवलं आहे, चपाती आणि हे भजे बनवले आहेत कोथिंबीरीचे. याचा व्हिडिओ बनवला आहे, अपलोड लवकरच करतो. याले किंवा जेवायला पिठलं भाकर चपाती दुपारचे चपाती पिठलं भाजी एकदम फसकाला कोथिंबीरीचे भजे या जेवायला. एक नंबर बनवली रेसिपी आजची. त्यातली त्याचं बेसन आणि चपाती ना लाजवाब आहे. एक नंबर. पाणी पी पाणी. पाणी नाही का. कुठच्या लागत आई म्हणत असेल काही आई देण करत असं. काहीच आजीने आजचं नाही का बेसन आणि चपाती बनवलेलं ना एक नंबर होतं. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर नाही का आपला आजचा ब्लॉग पण एडिट करून घेतला आहे. हे बघू शकताय आत्ता सगळा ब्लॉग एडिट होता आला आहे. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती झोप दिसत असेल की मला किती आलेली आहे. पण जरा मी हा ब्लॉग अपलोड नाही केला, मी निम्मा झोपेत राहतो आणि निम्मा जागाच राहतो. तुम्हाला आता टाईम दाखवतो. हे बघू शकताय 11:28 झाले आहेत. तर आपला हा आजचा ब्लॉग पूर्णपणे एडिट करतो आणि अपलोड करून देतो आणि नंतर झोपतो. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचं सबस्क्राईब नसेल का तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या यूट्यूब फॅमिलीचे सदस्य बना. तर भेटू आपण उद्या परत आपल्या असेच एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेच एकदम हॅपी राहा. आणि आजच तुम्हाला सर्वांना नाही का नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या मी ब्लॉग बनवणारच आहे, तरी पण नाही का उद्याची शुभेच्छा आजच देतो तुम्हाला. तुला घ्यायच्या नाही मी तू त्यामुळे सकाळी घेतलं मी जास्त घेत नाही. चहा नाही घेत. भारी घेत पण नको जाऊ. चांगली आहे. दूध घेतो का. दूध नाही मग तेच नाही. दूध खात जा ना मग. दूध खातो पण पेत नाही. हां मग तसं करायचं.